सन 2024-25च्या गळीत हंगामासाठी सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं 3204 रुपयाचा पहिला हप्ता जाहीर करण्यात आला आहे। याचबरोबर 1 एप्रिल 2025 पासून सभासदांना मोफत गावपोच साखर देण्यात येणार असल्याची घोषणा कारखान्याचे चेअरमन आणि माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली। सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या साखर पोती पूजन प्रसंगी ते बोलत होते। आणि म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की 50 वर्षानंतर एका वेगळ्या ठिकाणी आपण पोहोचलो आहोत। 50 वर्ष या कार्यक्षेत्रामधल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांनी सभासदांनी सह्याद्रीला साथ दिलेली आहे। हे 50 वर्ष पार होत असताना ज्या ज्या शेतकरी बांधवांनी, अधिकारी, कर्मचारी या सर्वांनी सहकार्य केलं त्या सर्वांचे अतिशय मनापासून मी आभार मानतो। आणि भविष्यामध्ये याहीपेक्षा अधिक चांगलं काम सुवर्णकाळ येण्यासाठी आपल्या सध्याच्या सर्व मंडळींनी साथ आणि सहकार्य द्यावं अशा प्रकारची सुद्धा विनंती या निमित्तानं या ठिकाणी आपल्या सर्वांना करतो। माझा 50 वर्ष झाल्यानंतर जे कारखान्याचे सन्माननीय सभासद त्यांना काहीतरी दिलं पाहिजे आणि म्हणून त्यासाठी काहीतरी निर्णय घ्यावा असं अनेक दिवस मनामध्ये त्या ठिकाणी 51 हंगाम सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी चालू होतं, काय करावं। आणि मग आता आम्ही संचालक मंडळ असा निर्णय घेतलेला आहे की 1 एप्रिल 25 पासून म्हणजे आपलं आर्थिक वर्ष 1 एप्रिलला चालू, आत्ताचं आर्थिक वर्ष 31 मार्चला आपलं संपतं आणि 1 एप्रिल 25 पासून सभासदांचे शेअर्स ज्या प्रमाणात आहेत त्या सभासदांना त्यांची साखर गाव पोहोच मोफत दिली जाईल। आणि त्याची एकूण यंत्रणा कशी बसवायची हे ऑफिस त्या ठिकाणी ठरवेल। कशा प्रकारे प्लॅनिंग करायचं, काय करायचं हे त्या ठिकाणी केलं जाईल आणि गावपोच त्या ठिकाणी मोफत साखर ही त्या ठिकाणी दिली जाईल। कारण 50 वर्ष आपण सर्वांनी साथ आणि सहकार्य निश्चित त्या ठिकाणी केलेलं आहे। आम्ही सर्व मंडळी, आम्ही संचालक असो किंवा आमच्याबरोबर काम करणारे नेते असतील, सर्व कार्यकर्ते असो, आम्ही सातत्यानं आपणा सर्वांच्या सेवेची तत्पर आहोत। त्यामुळं आपण त्याची कुठलीही चिंता किंवा फिकीर त्या ठिकाणी कुणी करू नये। आपण निश्चित चांगल्या प्रकारचं काम हे त्या ठिकाणी करू। माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी एक बैठक घेतली, त्या बैठकीमध्ये प्रत्येक कारखान्याला सांगितलं की तुम्ही दर किती देणार ते सांगा। मग त्याप्रमाणे रामबापू कारखान्याने 3200 दर जाहीर केला, कृष्णा कारखान्याने 3200 रुपये दर जाहीर केला, शरयू जो आहे फलटणचा त्याने 2850 दर जाहीर केला, श्रीराम जवाहर त्याने 2850 केला, गोपूजनं 2850 केला, मान खटावनं 2900 त्या ठिकाणी केला, बाळासाहेब देसाईने 2700 दर त्या ठिकाणी जाहीर केला। आपल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही त्या ठिकाणी 3200 रुपये देऊ। आपण साधारणपणे असं गृहीत धरलेलं आहे की रिकव्हरी जी आहे ती रिकव्हरी आता वाढत जाईल, BHVची रिकव्हरी त्यामध्ये काउंट केली जाईल आणि मग 12.5 रिकव्हरीला अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी आहे। आणि त्यामुळं 3200 जे आपण पहिला हप्ता वर्ग करणार तर मी सांगितलं की त्याच्याऐवजी आपण 3204 देऊ पहिला हप्ता आणि पुन्हा काही रक्कम मागे राहील साधारणपणे 50 रुपयाच्या दरम्यान, ती नंतर आपण। KMS न्यूज, स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे।